ही मंडळी पुढे येऊन थांबलेली इकडे हा तेवढा बसली हेल्मेट दिले ठेवायला. आम्ही पण आंघोळ करा नाही बोलाय वाटतं रे बा असं गेलं असं. शुभ सकाळ म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि बघायला लागला तुम्ही पाठीमागं सूर्य पण उगवायला लागला आहे. आणि मगापासून व्लॉग चालू करायचा होता पण केला नाही कारण आम्ही घरातनं बाहेर 4 वाजता पडलो आहे आणि आत्ता वाजलेत सकाळचे 7:15. ठीक आहे 7:15 वाजलेत. तर आम्ही चाललो आहे आता कुणकेश्वरला आणि कालच महाशिवरात्रीची एकादश पण होती आणि आम्ही दोघंच आता पुढं आलो आहे. अजून बाकीच्या गाड्या कुठं यायला नाही हे बघायला लागलो आहे. आणि काय केलं आहे ती मी जरासं फास्ट आलो आहे पुढं कारण काय होतं मला इथे येऊन थांबायचं होतं. इथला म्हणजे जो सनराईज आहे तो घ्यायचा होता त्यामुळं मी जरासं पुढं फास्ट येऊन थांबलो आहे. राधानगरी थोडासा चहा वगैरे पिला आहे त्यामुळं थोडीशी एनर्जी आहे अजून. पण वाटत नाही की बाबा हे जास्त उशीर चालेल कारण मला भूक लागायला सरळ चालू होणार आहे. त्यामुळं फोंड्यात जाऊन आम्ही पहिला नाश्ता करणार आहे. तर मंडळी विषय असा आहे की इथली जी वाईब आहे ही वाईब खूप म्हणजे खूप वेगळी आहे. कारण इथे विषय पण तसे आहेत. इथं जर तुम्ही आलात तर पूर्णपणे शांतता, पक्ष्यांचा आवाज आणि थोड्याफार गाड्यांचा आवाज याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि पूर्णपणे असं मेडिटेशनसाठी एक नंबर पॉईंट आहे. आणि बघू जमलं तर मी ते टेंट कॅम्पिंग करणार आहे, नाईट कॅम्पिंग करणार आहे कारण बऱ्यापैकी आपण साहित्य देखील घेतलेलं आहे. एकदा जो मी एकदा क्लिअर सूर्य क्लिअर दिसायचा, एकदा तुझा चेहरा क्लिअर दिसायचा. त्याचा विषय आहे ती येणारच आहेत. तुला गोष्टी कळायला पाहिजे का केव्हा शिकायचं. एवढा भारी सनराईज होता आणि तो घालवून टाकलास. त्याला व्हिडिओ चांगला करते म्हणून यानं केला घोळ सगळा. माझ्याकडे आहे ही GS मोहन पोद्दार यांची आणि आपलं हेल्मेट आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टी काय एवढ्या म्हणजे डिटेल्समध्ये काय सांगायची गरज नाही आहे. अजून कुठे पाठीमागे राहिल्यात. सूर्याची ही ताजी किरणं चेहऱ्यावरती पडल्यावरती अरे बापरे ही जी वाईब आहे ना ही खरंच खूप बेटर भारी वाटायला की नाही. दाखव दाखव घेऊ मग. अरे खरंच भारी आल्यात की रे. आणि आमच्या पाठीमागे जे पाणी आहे ना तर हे राधानगरी डॅमचं बॅकवॉटर आहे म्हणजे लक्ष्मी तलावाचं बॅकवॉटर आहे. आणि बऱ्यापैकी इथं खूप सारे म्हणजे आमच्या तशा जुन्या आठवणी आहेत. लहानपणी मी ज्यावेळी गावात राहिलो होतो त्यावेळी गावातली सगळी एकत्र यायचा, टोळी करायचा आणि इकडे यायचा जेवण करायला. ती वाईबच वेगळी होती राव लहानपणाची. आता आपण जाऊया आणि आपली पब्लिक ती आलेलीत आणि ती पण पुढे गेली जातात त्यामुळं आपल्याला पण सटकायला पाहिजे इथनं कारण खूपच वेळ झाला आहे. आणि सनराईज तरी आपल्याला बेटर भेटला त्यामुळे आज खुश आहे मी. तर आपली ही मंडळी पुढे येऊन थांबलेलीत आणि त्या गाडी जराशी हवा मारायची म्हणून आम्ही इथं वेट करायला लागलोय. हे बघा आला बघा गाडीवर घेऊन मी चुकी केली. हे फुकटचं मज्जाला करा का माहिती आहे व्हिडिओ व्यवस्थित करत नाही काय सगळी बोंबा तिची. अरे मग तोंड दिसले रे माझं दिसलं नाही दिसले त्याच्या हे मी इष्टीवाले जाऊन त्या ट्रकवाले भांडण देत आहे गाडी काढते इष्टी काढल्या ट्रकाचा अंगाव त्याला वर चढवणार आहे आणि हे घातलं त्याच्यावर. कोण किलोमीटर अजून काय नाश्ता करून जावा म्हणाले फोंड्यात भूक लागली आता. हा
कारण का माहिती आहे कसं पण आता वेळ झाला ऊन जसं जसं वरती यायला लागलंय तसं तसं आता भीती वाढायला लागल्या कारण जर गरमी जर वाढली रे बाबा तर लई बेकार अवस्था होणार आहे. बहुतेक यांचे हवामान झाले आता बघू यांना सांगूया आपण की पहिला नाश्ता करून जाऊया. ट्रक आला थांब. अरे बबल्यो त्याला सांग की नाश्ता करून जाऊया म्हणून. अरे सांग भूक लागल्या. फायनली मी नाश्ता करायला थांबलोय. अरे बबले स्वेटर मध्ये कशा भूक लागेल तुला? दाबून लागले आता 10-12 वडे खाणार. एवढं का नाहीस? मामा कधी तुमचं झालं? आम्ही काय केलं एक वडापाव खाल्लाय आणि आता अजून एक वडापाव सांगितलाय त्यामुळे आता मग वडापाव सोडायला तयार दे. त्यावर मी चहा पण घेतला प्यायला. माझ्या बरोबर पाठीमाग खाली 2 फ्रीज आहेत आडवे टाकले. तर याचा विषय काय मला अजून काय नाही. याला आडवं का टाकलं बहुतेक खराब झाल्यात काय 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 बसायला ठेवल्यात काय टेबल म्हणून ठेवलंय काय नाही. काय ना काहीतरी विषय झाला आणि बसायला येणं झालं तिकडे त्यामुळे यांचं नक्कीच काहीतरी शिजायला लागलं असं वाटायलंय मला यांच्याकडून. असं का करायला हे वडा घे वडा घे. हे आणि कोण राहिले काय? का प्रतिदान घेतलाय का? कुठलं हेल्मेट ठेवतो? हे माझं राहू दे रे. हे ठेवून चालणार नाही. हे ठेव की रे. एक घेऊन जा रे. हे नाही त्याला ठेवून चालत नाही रे. असं तरी नाही सांग त्याला एक ठेवून चालत नाही. त्याला ऐक नाही ऐकत नाही. अरे मोडतोस का काय? येता गप बसून आलायस इकडे रे. काहीतरी करू का? बॅगेत हेल्मेट ठेवायला बॅगेत ठेवणार. काचला हात लावायचा नाही असं धरून तुम्ही पण सण घरामध्ये द्या मला. सध्या माझ्या जेवढं नाव दिलायस त्यांनी तू कमी नाही सण करा नाही आजपर्यंत झालं नसते बा. खूप दिवसानं असं काहीतरी यात्रा वगैरे फिरायला लागलोय. हातात राहते गप ठेव का तसं. अरे आता घात एवढा गप बसते. हेल्मेट दिलंय ठेवायला यशामुळे कमी झाले. काय होतंय सरला पडलो तर मी पडतोय ते काय त्याला उलट जाणार नाही. जास्त करूया बघ केवढी गर्दी आहे इथं. विषय आहे काय ते समोर तिथं मंदिर दिसायला बा आपल्याला एवढा लांब आहे. अरे जरा कसलं वाईट वाटतं रे पुढं समुद्र सगळा. काल रे इकडं आहे काय? तू करून आलीस? आम्ही कोण आंघोळ करा नाही बा.
मग इकडेच की आंघोळीला इकडे काय कराय इकडनं जाय काय हे काय संडे काय करणार आहे खाली बघून त्याला तुझी बोंबाबोंब झाली अरे इकडे गाड्या इथे तिकडे जाऊ गाड्या आहेत ना वर त्या साईडने यायला पाहिजे येताना खरं मग आत्ता कसं का आत्ता का तिकडे लावलंय आत्ता का तिकडे लावलंय अरे खरे बीच खोल आहे वाटतं रे बा असं गेलं असं चहा घालते त्यात सगळी माझी सरळ ठेवा की तुम्हाला काय कुणकेश्वरच्या बीचला आंघोळ करायची पण आज समुद्र जरा जवळला दिसतोय तिकडनं सकल आहे पुढं उंच आहे काय कळणार आहे बाबा याचा काय आंघोळ वगैरे केली आता आम्ही आणि आता चाललोय इकडं कुठेतरी काय मला पण माहित नाही घेऊन चाललेत अरे आपण दोघं तिकडं बाकीचे कुठे आत्ता होते त्याने हे बधी लांब गेली त्या पायरीजवळ आहेत वाचन होणार आहे आणि हे वाचन करणारे शालेय विद्यार्थी आहेत आणि या भगवद्गीतेचे वाचन होत असताना एक भाविकांना विनंती आहे हरे 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 राम एवढं वाईट ऊन लागेल आता वेगळा कशामुळे ते तर नाही सगळ्याची कडे काढला मोबाईल टाकशील चुकून इकडे कर इकडचा कर एकाचा धर की मोबाईल तसं
असा धर की दाबून सारखा हलवू नको. मी पोचलोय देवगडवरती आणि बॅक साईडला तिकडं समुद्र आहे. अरे बापरे, उन्हानं अक्षरशः हैराण केले. लई बेकार ऊन पडले राव. लई म्हणजे लई एनर्जी फुल्ली डाऊन झाली. काहीच करायचं कळलं आलं. जेवायला पण नाही अजून. सगळी भेंडा आहेत अक्षरशः. ह्या सगळ्याच काय वाटत नाही. हे उन्हानंच लई वेळा हैराण केले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे पण मॅनेज कर. इथं बसून पिरे पाणी, कारण ऊन जास्त आहे. आणि तिकडं पाठीमा बघू शकता काय तेव्हा तिथं ते दिसते ते लाईट हाऊस आहे. ते लाईट हाऊसला त्या साईडनं जाता येते वाटतं. तर पहिला पाणी पितो कारण झोपले आता. तसं बघायला गेलं तर ह्या साईडनं अशी पूर्णपणे साईडनं कडा आहे, म्हणजे भिंत आहे. आता ह्या साईडची बऱ्यापैकी आहे. तर बघू आपल्याला वरती जाता येते का, कारण त्याच्या पलीकडे समुद्र आहे. काही पण असो, पण गडावरती ज्यावेळी आपण पाऊल लागतो ना त्यावेळी ठीक आहे, माइंड फ्रेश होते. तर मगापासून जरासं असं म्हणजे डल होतं. आता जरासं फ्रेश पाणी पिल्यावरती किंवा जरासं आल्यावरती बरं वाटायला लागलं. गणपतीचं मंदिर आहे इथं. ही बघा कशी लोळायला लागलं. वैभव पण झोपला आहे. एवढं ऊन लागलं कोणी भेंडा असं झाल्यावर का चालतं. कवा एकदा पोचतंय असं वालतं. ही गाडी चांगली आहे. ही गाडी कशी वाटते मला? ही गाडी नवीन शाईन मला काय चांगलं का? गेअर प्रॉब्लेम आहे. स्मूथ जाते का नाही? होय का? आणि ही तू मारलीची कळत नाही. त्याला रेडिएटर आहे बा खाली. होय काय? भुका लागल्यात. नाश्ता केलाय मगाशी. तर आता घसाच सोकला आहे. हळू अंगात बिंगात सगळी गेली. नाईट कॅम्पिंगसाठी हा बेस्ट पॉईंट मला वाटतोय. बघूया आपण जर काय प्लॅनिंग केलं तसं तर इथं नाईट कॅम्पिंगसाठी येऊ शकतोय. कारण देवबाग बीच हा देवबाग आहे ना. हा देवबाग नाही, देवगड बीच. तर देवगड बीचवरती आपण 100% नाईट कॅम्पिंग करूया. कारण बघा इकडं जागा, त्या साईडला पण जागा आणि